ओके ही घोषणा कोणी दिली? तुम्हाला आठवत असेल, या घोषणेचा जनक कैलास गोरंट्याल. कैलास गोरंट्याल जे जालन्याचे तेव्हा आमदार होते आणि विधान भवनाच्या आवारात विधानसभा सुरू असताना आपण सगळे पत्रकार तिथे उपस्थित असता आणि पुढेवरती येऊन आमदार बोलतात, त्यावेळेला आमदार कैलास गोरंट्याल काँग्रेसचे ह्यांनी 50 खोके एकदम ओके ही घोषणा दिली आणि ती मग अख्ख्या देशामध्ये पसरली. आता 50 खोके एकदम ओकेवाले कैलास गोरंट्याल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आहेत, बरोबर. आणि कैलास गोरंट्याल यांनी काल असं सांगितलेलं आहे की कालची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी एका मतदारसंघात 100 कोटी रुपये खर्च केले. किती? आणि सरकारी वाहनातून, पोलिसांच्या वाहनातून पैशाचं वाटप सुरू होतं आणि झालं. आणि त्यानंतर गोरंट्याल असं म्हणतात, आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठे पुरे पडणार, त्याच्यामुळे मला भाजपात यावं लागलं. हे काल कैलास गोरंट्याल म्हटलेले आहेत आणि त्या देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षामध्ये आलेलं. तेव्हा खोक्याची भाषा फडणवीसांनी करू नये. राहुल गांधी यांनी जी मोहीम उघडलेली आहे की प्रधानमंत्री मोदी यांनी 100 लोकसभेच्या जागांवर कशा प्रकारे हेराफेरी केली, त्या संदर्भात देवेंद्रजींनी बोलायला पाहिजे. त्यांच्या मंत्रिमंडळात जे भ्रष्ट मंत्री बसलेले आहेत, अजूनही खोक्यांची ओढाताण सुरू आहे त्यांच्याकडे, त्यांच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, बेरोजगारी वाढते आहे, त्याच्यावर त्यांनी बोलायला पाहिजे. किती काळ तुम्ही त्याच्यामध्ये अडकून पडणार आहात? उद्धव ठाकरे. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेले आहेत.